पुढची बातमी. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आरोपांच्या गर्तेत सापडलेलं एक नाव म्हणजे IPS जालिंदर सुपेकर. या सुपेकरांवर अमरावती कारागृहातील कैदी गायकवाडांना 550 कोटींच्या सेटलमेंटसाठी त्रास दिल्याचा आरोप झाला. आता याच आरोपांची पुष्टी अमरावती कारागृहातल्या एका निलंबित डॉक्टरने केली आहे आणि त्यामुळे सुपेकरांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्ह आहेत. पाहूया हा खास रिपोर्ट. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हगवणे, त्यांचे नातेवाईक आणि इतर काही संबंधितांचे अनेक कारनामे समोर आले. यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे IPS जालिंदर सुपेकर. आता याच जालिंदर सुपेकरांचा पाय आणखी खोलात गेलाय. याचं कारण पुण्याचे सावकार आणि सध्या कैदेत असलेले नाना गायकवाड यांच्या वकिलांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि या आरोपांना मिळणारी पुष्टी. पुण्यातील सावकार नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड हे गणेशच्या बायकोचा छळ केल्याच्या आरोपावरून अनेक वर्षापासून तुरुंगात आहेत. या प्रकरणी जालिंदर सुपेकर यांनी अमरावती कारागृहात जाऊन सेटलमेंटसाठी त्रास दिल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणी तब्बल 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोपही सुपेकरांवर केला गेला आहे. नाना गायकवाडचे वकील नेमकं काय म्हणाले होते तेही एकदा ऐकून घ्या. आम्ही न्यायालयामध्ये तिथं माहितीच्या अधिकारामध्ये टाकलेलं आहे. आम्ही त्यांना ॲक्च्युली तिथले CCTV फुटेज मागितले होते, पण त्यांनी की अंतर्गत आमची सुरक्षा आहे आणि त्या अंतर्गत सुरक्षेमध्ये आम्हाला हे देता येत नाही, त्याच्यामुळे दिले नाहीत. बाकीची जी माहिती होती आणि सर्व लोकांनी माहिती बी दिलेली आहे या डिपार्टमेंटच्या, त्या लोकांना यांनी निलंबित केलेलं आहे की सुपेकरांनी यांना धमकावलं, यांना 4 तास ताटकळत ठेवलं. जर तुम्ही इथून हे 500 कोटी 550 कोटी रुपये नाही दिले तर आम्ही तुम्हाला इथेच संपवून टाकू. आणि ह्या प्रकरणामध्ये साहेब वकिलांना पण नोटीस केलेले आहे पोलिसांनी. आता याच वकिलांच्या आरोपांना पुष्टी दिली आहे अमरावती कारागृहातले डॉक्टर प्रमोद रोजतकर यांनी. आता या प्रमोद रोजतकरांची पार्श्वभूमी काय ते आधी पहा. डॉक्टर रोजतकर हे अमरावती कारागृहात वैद्यकीय अधिकारी होते. नाना गायकवाडांना त्रास दिला नाही म्हणून सुपेकरांनी 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. त्यात डॉक्टर रोजतकर सुद्धा होते. याच रोजतकरांनी नेमकं काय म्हटलं होतं पाहूया. कैदी नाना गायकवाड हे 74 वर्षांचे आहे. त्यांना हृदयरोग आणि मधुमेह आहे. नाना गायकवाडांचं वजन 100 किलो आहे. त्यांची गुडघे प्रत्यारोपण आणि स्पाईन सर्जरीही झाली. मदतनीसांशिवाय गायकवाडांना उठता बसता येत नाही. गायकवाड रुग्ण असल्याचा परिस्थितीजन्य अहवाल दिल्यानं सुपेकरांनी निलंबित केलं होतं. रुग्णालयातील संशयास्पद घडामोडींवर माझं लक्ष आहे असा संशय त्यांनी माझ्यावर घेतला. नाना गायकवाड यांना जाणून बुजून त्रास दिला जात होता. थंडीच्या दिवसातही नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाडला एकच सतरंजी देण्यात आली. गायकवाड पिता पुत्रांना त्रास न देणाऱ्या 7 जणांना सुपेकरांनी निलंबित केलं. गायकवाडांची सून मुक्ता साळुंखे हे सांगोल्यातले विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची लेक आहे. त्यामुळे साळुंखेंच्याच सांगण्यावरून सुपेकर गायकवाडांकडे 550 कोटीत सेटलमेंट करण्याची ऑफर घेऊन गेले असा आरोपही केला गेलाय. मात्र साळुंखेंनी आपण सुपेकरांना ओळखतही नसल्याचं म्हटलंय. दरम्यान डॉक्टर रोजतकरची सध्या विभागीय चौकशी सुरू आहे, पण त्यांच्या आरोपांनंतर सुपेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.